आज मी 4 मेडिकल कॅम्प घेतले होते. 4 मेडिकल कॅम्पमध्ये 13 पेशंट कॅन्सरग्रस्त निघाले. ॲम्ब्युलन्सचा तर आपल्याकडे तुटवडा आहेच. ही परिस्थिती मी मंत्री महोदयांच्या वारंवार कानी घातलेली आहे. आज आम्हाला कोल्हापूर 200 किलोमीटर जायला लागते आणि आम्हाला 200 पर्याय नाही आहे आणि आमची ही अत्यंत दैनंदिन अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, चंदगड विधानसभा क्षेत्रातील अतिशय दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी बांधलेल्या इसापूर येथील आरोग्यवर्धिनी गेल्या 15 वर्षापासून कर्मचारी सुविधाअभावी अखेरच्या घटका मोजत आहेत आणि 2026मध्ये निर्देशात येणे गरजेचे आहे. लाखो रुपये खर्च करून उभ्या इमारती केवळ ओसाड वास्तू असणे, आरोग्य केंद्रावरील 6 गावातील हजारो नागरिकांचे आरोग्य अमूल असते याची दखल घेणे, सध्या स्थित आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय असणे, इमारतीच्या भोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून आजूबाजूला झाडे झुडपे वाढलेली असून इमारती हवे धंद्याचे केंद्र बनलेले असणे, केंद्राला परिचारिका कर्मचारी रुग्णवाहिका मिळण्याबाबत एकमुखी मागणी पंचकोशीतील ग्रामस्थांनी संबंधित करणे, अद्याप कोणती कारवाई न होणे. प्रश्न अभिजित जे प्रश्न 7 दुर्गम गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असणे याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि दुर्लक्ष करून ही विनंती करतो. त्यावर शासनाने तातडीने लक्ष घालून जबाबदार असल्यावर कडक कारवाई करून केंद्र सुजय करण्याबाबत शासनाने त्याची दखल घ्यावी. त्यावर चंदगड मतदारसंघात डोंगराळ भाग, वैद्यकीय सुविधांचा अभाव, चंदगड येथील सर्व सुविधा सुजय असे 100 बेडचे हॉस्पिटल मी वारंवार मागणी करत आहे की चंदगड जे तालुक्याचं ठिकाण आहे ते 100 बेडचं हॉस्पिटल आपण वारंवार मागणी करत आहे, त्याची शासनाने दखल घ्यावी. आणि आत्ता 9 ठिकाणी ते पाणी गळते. आत्ताच्या पावसामध्ये हॉस्पिटल चालू राहूच शकत नाही. आणि त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील नेसरी, गडिंग्लज, हलकर्णी, चंदगड आणि कोवाडी ते 100 बेडचे आयुष हॉस्पिटलसाठी आपण विनंती करतोय. ते मंत्री महोदयांनी मान्य करून पुढे जावं. 100 बेडचे आयुष हॉस्पिटल चंदगड, तुडिये, बडगाव, आजरा इथे मंजूर करण्याबाबत गरजेचं आहे. ती मंत्री महोदयांनी दखल घेऊन शासनाने याची दखल घेऊन आपल्याला या मार्गी लावून द्यावं. नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची कायम कमतरता असते, त्याची मंत्री महोदयांनी दखल घ्यावी. औषध वैद्यकीय उपकरणाचा अभाव हा कायमचाच असतो, याची पण शासनाने दखल घ्यावी. प्रश्न विचारा. हा प्रश्न नियमित तज्ज्ञ डॉक्टर अद्याप वैद्यकीय सुविधा आमच्याकडे उपलब्ध करून द्यावे ही कळकळीची विनंती करतो. महिला कॅन्सर प्रमाण आज मी 4 मेडिकल कॅम्प घेतले होते. 4 मेडिकल कॅम्पमध्ये 13 पेशंट कॅन्सरग्रस्त निघाले. तर त्याच्यासाठी शासनाने अजून कुठेही पर्यटनचा विषय आणि हे काय चाललंय, शासनाने अजून कुठेही त्या कॅन्सरग्रस्त आमच्या 14 पेशंट भेटल्यानंतर आज कुठेही त्याची सुविधा आमच्या कुठल्याही चंदगड विधानसभेमध्ये नाही आहे, याची मंत्री महोदयांनी दखल गांभीर्याने घ्यावी. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सचा तर आपल्याकडे तुटवडा आहेच. आज 70 किलोमीटर ॲम्ब्युलन्स झालं तर 70 यायला 3-3.5-4 तास लागतात आणि ही परिस्थिती मी मंत्री महोदयांच्या वारंवार कानी घातलेली आहे. त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील आरोग्य विभागाची आढावा बैठक घ्यावी मंत्री महोदयांनी मी विनंती करतोय. त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील प्रश्न काय, विषय काय आपण विचारतात, कुठला विषय? मी मंत्री महोदयांनी विनंती केली होती पर्यटनच्या संदर्भामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या हे जे केलंय तो सोडून आपण आरोग्याचे सगळे प्रश्न विचारताय. आहेत सर, मला ते पण आहेत. म्हटलं की थोडंसं शॉर्ट हे करतो. तर शिवाजी पाटील. हा सर चंदगड सर एक सेकंड सर. चला ठीक आहे, विचारा सर. चंदगड तालुक्यातील आयुष हॉस्पिटलवर निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव स्टेट ॲन्युअल ॲक्शन प्लॅन अंतर्गत राष्ट्रीय आयुष्य मिशनमध्ये समावेश करण्यात यावा ही आमची विनंती आपण शासनाने दखल घ्यावी. धन्यवाद. हां सर. आणि त्याचबरोबर मंत्री महोदय उत्तर द्या, आपण बाकीचे प्रश्न. आणि त्याचबरोबर आयुष्य हॉस्पिटल आपण चंदगडमध्ये विधानसभेमध्ये 4 मागितलीत, 50-50 बेडचे आहेत. याचा गांभीर्याने घ्यावा आणि आम्हाला ती काळाची गरज आहे. आज आम्हाला कोल्हापूर 200 किलोमीटर जायला लागते आणि आम्हाला 200 पर्याय नाही आहे आणि आमची ही अत्यंत दैनंदिन अवस्था आहे, याची मंत्री महोदयांनी दखल घ्यावी. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शिवाजीराव पाटील साहेबांनी इसापूर तालुका चंदगड इथलं आरोग्यवर्धिनी केंद्र आहे त्या केंद्राच्या बद्दलचा एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे 2-3 मुद्दे आहेत की त्या इसापूरच्या उपकेंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध पाहिजे, तिथल्या सर्व्हिसेस मिळायला पाहिजे, तिथल्या स्वच्छता व्हायला पाहिजेत, असे 2-3 मुद्दे त्यांनी मागितले. मग त्याची मागणी केली. मी आपल्याला सांगतो की ते 5 जी छोटे छोटे खेडे आहेत, अशा 5 छोट्या छोट्या खेड्यांच्यासाठी 700 लोकवस्तीसाठी हे इसापूरचं केंद्र आहे. इथल्या CHOच्या पदासाठी आपण मागणी केली होती. CHOच्या जाहिरात आम्ही काढलेली आहे. त्या जाहिरातीप्रमाणे CHO आम्ही तिथं आपण देतो.
तात्पुरत्या स्वरूपात जरी तो CHO देण्यामध्ये उशीर निवड प्रक्रियेमध्ये होत असला तरी तात्पुरती प्रतिनियुक्ती आम्ही तिथं देऊन तात्काळ CHOचं कामकाज सुरू होईल अशा पद्धतीची आजच आम्ही ऑर्डर दिलेली आहे. त्याचा उपयोग आपल्याला होईल. स्वच्छता, बाकीच्या सगळ्या सुविधा या सगळ्याबद्दल सुद्धा तिथल्या उपकेंद्राला जे काही आवश्यक सुविधा पाहिजेत त्या सगळ्या सुविधा आम्ही देण्याबद्दलच्या सूचना दिल्या. त्याचा उपयोग निश्चितपणाने होईल. 2 मुद्दे आपण त्याच्या अनुषंगानं मांडलेत की ज्याच्यामध्ये चंदगडमध्ये आपण आयुषचं हॉस्पिटल करावं अशा पद्धतीची मागणी केली. मी आपल्याला सांगतो की एक प्रस्ताव आपल्याकडून यावा, कारण चंदगड हे तसं दुर्लक्षित किंवा एकदम डोंगराळ भागात आहे. खूपच अडचणी आहेत तिथं. दळणवळणाच्या साधन सूचित असल्यामुळे आयुषच्या हॉस्पिटलसाठीचा प्रस्ताव आपण दिला तर शासन स्तरावरती त्यालासुद्धा मान्यता देण्यासाठी आपण निश्चितपणाने निर्णय घेऊ. आणि त्याच्यानंतर तिसरा एक प्रश्न आपण विचारला की ग्रामीण रुग्णालयातल्या चंदगडच्यासाठी सुद्धा जी दुरुस्ती करायला पाहिजे. मला वाटतं की 1,90,00,000 रुपये आपण DPTC-मधून त्याच्यामध्ये मंजूर केलेत. तिथलं एकूण हॉस्पिटल जे आहे ते अजून चांगलं करण्यासाठी ज्या काही सगळ्या सुधारणा करायला पाहिजेत त्याच्यासाठी आपण निश्चितपणाने काम करतोय. आणि त्याच्याबरोबरीनं आणखीन एक मुद्दा असा आहे की आपण सांगितलं की तिथं डॉक्टर्स उपलब्ध असत नाहीत. बऱ्याच वेळा तिथं अडचणी असतात. मी आपल्याला सांगतो की आदिवासी भागातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे मेळघाटमध्ये मी गेलो होतो, नंदुरबारला मी गेलो होतो, तर तिथं सुद्धा असं काही लक्षात येते की अशा काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुद्धा एक्सपर्ट उपलब्ध असत नाहीत. तर PPP मोडवरती काही खाजगी लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचा अशा पद्धतीची एक पॉलिसी आम्ही आणतोय. मला असं वाटतं की आपला चंदगड भाग सुद्धा तसाच दुर्लक्षित असल्यामुळं त्या पद्धतीच्या एकूण जे काय आम्ही अमरावतीच्या मेळघाट परिसरात असेल, नंदुरबारच्या काही अडचणीच्या ग्रामीण रुग्णालय असतील त्याच पद्धतीने आपल्यासुद्धा चंदगडमधलं जे ग्रामीण रुग्णालय PPP तत्वावर चालवता देता येते काय अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही काम करतोय. चला राजू भैया नवगरे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.